आपण जी काही बाब लक्षात आणून दिलेली आहे निश्चितपणे त्याची दखल घेऊ. त्यातल्या त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्या ठिकाणी बंद होणार नाहीत. उलट तिथली पटसंख्या कशी वाढवता येईल या दृष्टिकोनातून शासन पातळीवरनं काही विशेष कार्यक्रम राबवून नुसतं मुंबईत नाही तर राज्यव्यापी आपण त्या ठिकाणी पटसंख्या पण वाढवायला घेतलेली आहे आणि आपण जी सूचना केली त्याची तात्काळ दखल घेऊ. त्या शाळा बंद होणार नाहीत. तिथे उलट विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढेल त्या दृष्टिकोनातून नियोजन. सर मात्र त्याला धोकादायक इमारत म्हणून त्या शाळेच्या इमारतीला घोषित करण्यात आलंय. मुंबईतली परिस्थिती स्पेसिफिक बघितली तर अनेक शाळा टेकू लावून उभ्या आहे. मात्र माहीमची शाळा ज्या शाळेचा आम्ही आतमध्ये जाऊन दौरा केला, पाहणी केली, ती अत्यंत वास्तू चांगल्या प्रकारे उभी आहे. मात्र त्या वास्तूमध्ये अद्यापही वर्ग भरत नाही. कधीपर्यंत तुम्ही याचा दौरा करू शकणार आहात का आणि कधीपर्यंत ती शाळा भरलेली बघायला मिळेल? कारण मोक्याच्या ठिकाणी आहे. दौरा वगैरे तर ठीक आहे, परंतु आठवड्याभराच्या आत याचा अहवाल आम्ही बोलवू आणि त्या ठिकाणी जर ते स्ट्रक्चर फिजिकली फिट आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट आपण करून घेऊ आणि ते जर धोक्यात नाही तर त्या ठिकाणी लवकरात लवकर शाळा कशी सुरू करता येईल त्या ठिकाणी लक्ष करू. शाळांचा आयडी